भारतात सध्या सगळ्यात जास्ती चर्चा आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सची। अनेक ब्रँड्सच्या भाऊगर्दीमध्ये एक नाव आपल्या क्वालिटी, विश्वासार्हता आणि लोकांच्या प्रेमामुळे फार वेगाने पुढे येतंय ते म्हणजे टुनवाल ई मोटर्स। खऱ्या अर्थाने भारतीय रोड कंडिशनचा अभ्यास करून तयार केलेल्या या ई व्हेकल्स ह्या मेड इन इंडिया आहेत। आजच्या या सेगमेंटमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत टुनवालचे 2 नवे इलेक्ट्रिक मोपेड्स। आणि जर तुम्ही एक रिलायबल, प्रॅक्टिकल आणि खिशाला परवडणाऱ्या ईव्हीच्या शोधात असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। बाईककडे येण्याआधी टुनवालची छोटीशी गोष्ट जाणून घेऊया। टुनवाल ई मोटर्सची अधिकृत सुरुवात 2018 मध्ये झाली, पण त्यांचा इतिहास जवळपास 20 वर्षांपूर्वीचा आहे। गुजरातमधल्या गांधीनगर येथे टुनवाल इलेक्ट्रॉनिक्स या छोट्या इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसमधून त्यांची सुरुवात झाली। सुरुवात छोटी होती, पण स्वप्न खूप मोठं होतं आणि हळूहळू ते स्वप्न सत्यात उतरलं। भारताला परवडणारे, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स देण्याचं। आज त्यांचं हेड ऑफिस पुण्यात आहे आणि संपूर्ण भारतभर डीलरशिप्स, सर्व्हिस सेंटर्स आणि शहरी, ग्रामीण दोन्ही मार्केट्समध्ये त्यांची मजबूत उपस्थिती आहे। टुनवाल ई मोटर्सचं एक ब्रीद वाक्य आहे, ईव्ही ही लक्झरी नसावी तर प्रत्येक भारतीयाला ती सहज उपलब्ध व्हावी। मग तो शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा कामावर जाणारा एखादा कर्मचारी, ईव्ही सगळ्यांसाठीच। सुरुवात करूयात टुनवाल मिनी लिथिनो पासून। गावखेड्यांमध्ये, छोट्या छोट्या शहरांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय झालेली आहे। याचं कारण म्हणजे एकतर ह्याचं प्रॅक्टिकल डिझाईन, स्टर्डी डिझाईन, वापरायला अतिशय सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय किफायतशीर सुद्धा। या गाडीची खासियत म्हणजे 250 वॅट BLDC मोटर, जी अतिशय शक्तिशाली असून गावाकडचे उबडखाबड रस्ते, वजन उचलणं, बाजारहाट करणं ही कामे अतिशय सहज आणि सोपेरित्या करते। याच्यामध्ये आहे 48 वोल्टची लेड ऍसिड बॅटरी, म्हणजे कमी खर्च, कमी मेंटेनन्स। 6 ते 7 तासात ही बॅटरी पूर्ण चार्ज होते आणि 50 ते 60 किलोमीटरचं ॲव्हरेज सुद्धा देते। 25 किलोमीटर पर आवर ह्या गाडीची टॉप स्पीड आहे, त्यामुळे ही गाडी चालवायला अत्यंत सोपी, सहज आणि सेफ सुद्धा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला लायसन्सची सुद्धा गरज नाहीये। थोडक्यात म्हणजे ही मोपेड वापरायला अतिशय सोपी, वजनाला अत्यंत हलकी, चालवायला एकदम स्थिर, बॅटरीवरती असल्यामुळे पेट्रोलचा खर्च नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं किंमतही खिशाला परवडणारी। थोडक्यात टुनवाल मिनी लिथिनो हीच शेतकऱ्यांची पहिली पसंत। रात्री चार्ज करा, सकाळी कामाला निघा। शेतकऱ्यांबरोबरच गावाकडून शहराकडे शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही गाडी खूप लोकप्रिय आहे। याचं कारण याचं मजबूत डिझाईन्स, सुंदर सुंदर कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे वापरायला अत्यंत सोपी, टिकाऊ, मजबूत, गावाकडच्या रस्त्यांवरती सहज धावणारी, चालवायला अतिशय सेफ अशी खिशाला परवडणारी ईव्ही। आणि आता आपण बघणार आहोत पुढचं ऍडव्हान्स्ड व्हर्जन, अर्थात टुनवाल लिथिनो प्रो। ही गाडी का ऍडव्हान्स्ड आहे? कारण ह्याच्यामध्ये पॉवर जास्ती आहे। याच्यामध्ये आहे 250 वॉटची BLDC मोटर, जी एकदम स्टर्डी असते, त्याच्यामुळे पॉवर चांगली मिळते। याच्यामध्ये 2 प्रकारच्या बॅटरीज अवेलेबल आहेत। एक लेड ऍसिड बॅटरी, जी साधारण 7 ते 8 तास चार्जिंग नंतर तुम्हाला 70 ते 75 किलोमीटरचा ॲव्हरेज देते, आणि दुसरं आहे ते म्हणजे लिथियम बॅटरीचं ऑप्शन, जे चार्ज व्हायला 4 ते 5 तास लागतात आणि ॲव्हरेज मिळतं 100 ते 110 किलोमीटरचं। ह्याची टॉप स्पीड आहे 25 किलोमीटर पर आवर, त्यामुळे ही एक अत्यंत सेफ बाईक आहे। लुक्स एकदम ट्रेंडी आहेत, तुम्ही बघू शकता, त्यामुळे मला असं वाटतं की यंगस्टर्सना ही बाईक फार आवडते। स्टायलिश लुक्स आणि चांगली रेंज यामुळे मला असं वाटतं की टुनवाल लिथिनो प्रो ही बाईक कॉलेजियन्स, डेली कम्युटर्स आणि वर्किंग प्रोफेशनल यांना फारच उपयुक्त ठरणार आहे। विशेषतः मला एक गोष्ट याच्यातली फार आवडली, ते म्हणजे इथे ही रिमोट की आपल्याला मिळते, ज्याच्याने तुम्ही गाडी लॉक आणि अनलॉक सुद्धा करू शकता। चला आपण लिथिनो प्रो स्टार्ट करून बघूयात। सगळ्यात आधी तर एकदम सिंपल पण स्टायलिश असा डिस्प्ले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी किती पर्सेंटेज आहे ते दिसतंय, त्यानंतर स्पीड आपली किती आहे, एका ट्रिपमध्ये आपण किती गेलो ते दिसतंय, इंडिकेटर्स चांगले दिलेले आहेत, ते पण अतिशय सॉफ्ट आहेत,
लाईट ऑन ऑफ करायची सुविधा आहे. आपण हॉर्नही चांगला दिलेला आहे. इग्निशन ऑन ऑफची पण इथे सुविधा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की 3 मोड्स याच्यावरती दिसतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. जसं तुम्ही उतार चढाव जे असतील त्याप्रमाणे तुम्ही गाडी मॅनेज करू शकता. मी आत्ताच गाडी राईड पण करून आलो, तेव्हा मला सगळ्यात मस्त आवडलं ते म्हणजे याचं सिटिंग कम्फर्ट खूप चांगला आहे, लेग स्पेस चांगली वाटली आणि विशेष मला चांगलं वाटलं ते म्हणजे की आपण जेव्हा रस्त्यावरनं जात असतो, खड्ड्यातनं जात असताना, स्पीड ब्रेकर्सवरनं जात असताना याला जे डिस्क ब्रेक दिलेले आहेत आणि याचं सस्पेन्शन दोन्ही सुद्धा मला टॉप नॉच वाटतंय. या व्हेरियंटमध्ये सुद्धा स्टोरेज स्पेस चांगली दिलेली आहे, सीटच्या खाली आणि लेग स्पेसच्या जवळ. ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणजे याचा चार्जिंग पॉईंट सीटच्या खाली असल्यामुळे तो सेफ सुद्धा आहे. ओव्हरऑल स्टायलिश लुक्स, ॲडव्हान्स्ड फीचर्स आणि सुपर्ब कलर्स यामुळे टुनवाल लिथिनो प्रो ही बाईक शहरातल्या सगळ्या यंगस्टर्ससाठी एकदम स्मार्ट ईव्ही ठरते. टुनवाल ई मोपेडची निवड म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान, लोकल फॉर व्होकल आणि इको फ्रेंडली भविष्याला आपलं समर्थन. मी श्रेयस, भेटूयात पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे इलेक्ट्रिक, स्टे इंडियन.